ओम नमो नारायणा. ओम नमो नारायणा. ओम नमो नारायणा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या परमपिता परमात्मा चरणी नतमस्तक होऊन आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. परंतु भक्तांनो, ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही कमेंट करून नक्की मला कळवा. मी सुद्धा बाळूमामा चरणी हीच प्रार्थना करेल की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावे, हीच मी माझ्या बाळूमामा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. भक्तांनो, बाळूमामा म्हणतात, आपल्या देहाला होणारा रोग व आपल्या मनाला होणारे दुःख हे आपल्याच कर्माचे फळ असते. आपल्या देहाला होणारा रोग आणि आपल्या मनाला होणारे दुःख हे आपल्याच कर्माचे फळ असते. पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्याने आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो. आयुष्यातील सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात. आपल्यावर येणाऱ्या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्या असतात, त्या भगवंताच्या नसतात, हे लक्षात ठेवा. संतान देखील त्याचे प्रारब्ध भोगावे लागते, पण ते देहाला विसरलेले असल्याने देहाचे भोग भोगणे आणि न भोगणे या दोन्हीची त्यांना फिकीर नसते, म्हणून ते भोग टळत नाहीत. महाभारताचे युद्ध संपल्यावर कृष्ण पांडवांचा निरोप घ्यायला येतो व प्रत्येकाला हवे ते वरदान मागायला सांगतो. सर्वांचे मागून झाल्यावर कृष्णाने कुंतीला काय हवे ते विचारल्यानंतर कुंती म्हणाली, भगवंता, प्रारब्धाने आलेल्या दुःखाचा दोष तुझ्याकडे नाही, पण जर त्या दुःखात मला सारखी तुझी आठवण येऊन तुझे अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दुःखामध्येच ठेव. असे म्हणून कुंतीने तिला देवाची आठवण सतत व्हावी म्हणून देवाकडे केवळ दुःखच मागितले होते. सर्वसामान्य माणसाची एक प्रवृत्ती असते की जेव्हा आपण दुःखद स्थितीत असतो तेव्हा तळमळीने व आतुरतेने देवाची प्रार्थना करतो, देवाला साकडं घालतो. या उलट सुखाच्या व आनंदाच्या स्थितीत आपल्याला देवाचा विसर पडतो. म्हणून सुखात अनावधानाने देवाचा विसर पडू नये म्हणून कुंतीने देवाकडे असीम दुःख मागितले होते. आपली योग्यता तशी नाही हे खरे म्हणून आपण भगवंताला अशी प्रार्थना करावी की, भगवंता, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण त्यामध्ये तुझा विसर कधीही पडू देऊ नकोस आणि काहीही करून भगवंताच्या अनुसंधानात राहण्याचा नेहमी प्रयत्न करावा. हे भगवंता, तुझं आणि माझं जे नातं आहे त्या नात्यामध्ये आयुष्यामध्ये कधीही आणि कसलीही कितीही वाईट परिस्थिती आली, कितीही वाईट काळ आला तरीही तुझ्या आणि माझ्या नात्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नकोस, हीच भगवंताचरणी प्रार्थना करा. कारण भक्तांनो, आपण आपल्या पूर्वीच्या जन्मामध्ये, आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही नकळतपणे वाईट कर्म करतो त्याच कर्माचे फळ, त्याच कर्माचे प्रारब्ध आपल्याला आज इथे भोगावे लागते. ते प्रारब्ध आहे. तुम्ही म्हणाल, आम्ही मामांची सेवा करतो, आम्ही बाळूमामांची भक्ती करतो, तर आमच्या आयुष्यामध्ये हे भोग काय येतात? तर तुम्ही मामांची सेवा करा, अन्यथा कुठल्याही देवाची सेवा करा, परंतु प्रारब्धाचा भोग हा भोगूनच संपावा लागतो, हे लक्षात ठेवा. मग भक्तांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल की आम्ही तर मामांची सेवा करतो, मग आम्हाला या सेवेचं फळ काय? या सेवेचा उपयोग कसा काय होणार? तर याचे गोड उत्तर आहे, ते म्हणजे
तुम्ही जे काही प्रारब्ध भोगत आहात त्या प्रारब्धाची, त्या संकटाची तीव्रता कमी करण्याचं काम ही आपली सेवा करत असते. आणि ती सेवा असते आपल्या बाळूमामांची. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये जिथं मोठी हानी होणार असते, जे आपल्या प्रारब्धामध्ये हानी लिहिलेल्या असतात, त्या हानीची तीव्रता, त्या संकटाची तीव्रता कमी करण्याचं काम हे आपले बाळूमामा करतात. म्हणजेच ती हानी आपल्याला कसल्याही प्रकारचा धोका होऊ देत नाही. त्यावर त्या हानीतील तीव्रता कमी करण्याचं काम हे बाळूमामा करत असतात. म्हणून भक्तांनो, जीवनामध्ये सुखादुःखाचं कालचक्र हे फिरतच असतं. म्हणून आयुष्यामध्ये कधी दुःख येतं तर कधी सुख येतं. परंतु माणूस हा सुख आल्यानंतर देवाला विसरून जातो. तर असे करू नका. दुःख आलं तर देवाचं नामस्मरण करता. जर आयुष्यामध्ये सुख आलं तरीसुद्धा त्यापेक्षाही जास्त पटीने देवाचं नामस्मरण करून बघा. हा अनुभव तुम्ही स्वतः अनुभवा आणि मला नक्की सांगा. भक्तांनो, म्हणून मामा म्हणतात, माझ्या बाळा, देवाच्या आज्ञेचे पालन करा. देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा. विश्वास असल्यास होय देवा विश्वास आहे असे टाईप करा. देव म्हणतो, जर का तुम्ही विश्वासाने माझ्या आज्ञेचे पालन केले तर तुम्हाला आयुष्यात दुःख, चिंता, भीती कधीही स्पर्श करणार नाही. मामा सांगतात, कशाचीही भीती बाळगू नका. कोणाचाही द्वेष न करणे, सर्वांना प्रेम देणे, भगवंताचे प्रेम अनुभवणे, प्रत्येकांमध्ये त्यांची उपस्थिती पाहणे आणि आपल्या चैतन्याच्या मंदिरात त्यांच्या निरंतर उपस्थितीची केवळ एक इच्छा असणे, हा या जगात जगण्याचा मार्ग आहे. दैवी इच्छेनुसार आपण आपली भूमिका चोखपणे बजावू शकू इतके चांगले कलाकार होईपर्यंत आपण जीवनाच्या या रंगमंचावर पुन्हा पुन्हा दिसणार आहोत. आणि मग देव तुम्हाला म्हणेल की तुम्हाला आता बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली आहे. तुम्ही तुमची भूमिका बजावली आहे आणि चांगली वागली आहे. तुम्ही हिंमत गमावली नाही. आता तुम्ही देवाच्या प्रेमासाठी पात्र आहात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तक्रार करणे थांबवा. अतिविचार करणे थांबवा. तुम्ही स्वतःवर खूप ताणतणाव करत आहात आणि त्याऐवजी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तुझा माझ्यावर विश्वास कुठे आहे? मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुम्हाला निराश करणार नाही. देव म्हणतो, वेदना ही तात्पुरती असते. पृथ्वीवर असताना तू सहन करत असलेल्या वेदनांमुळे कृपया माझा त्याग करू नकोस. मी तुला बळकट करीन. स्वीकार करण्यासाठी होय देवा स्वीकार आहे असे टाईप करा आणि तुला उन्नत करीन. तू प्रिय आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू माझं बाळ आहेस. मामा म्हणतात, अरे वेड्या, देवाची परीक्षा घेण्याचा कधीही प्रयत्न करू नका. फक्त अखंड प्रार्थना करत राहा. तुम्ही तुमची गरज देवाच्या लक्षात आणून देणे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाला मदत करणे हे तुमचे कर्तव्य आहे. उदाहरणार्थ, जुनाट आजारांमध्ये बरे होण्यास मदत करणे. सर्वतोपरी प्रयत्न करा. परंतु तुमच्या मनात हे जाणून घ्या की शेवटी देवच मदत करू शकतो. तो विचार तुमचा दररोज रात्री ध्यानात घ्या आणि तुमच्या पूर्ण दृढ निश्चयाने अचानकपणे एक दिवस तुम्हाला रोग निघून गेल्याचे दिसेल. परंतु त्यासाठी देवावर ठामपणे विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मला माहीत आहे की कदाचित तू थकलेला आहेस, पण माझ्यासाठी तुझा वधस्तंभ ठेव. फक्त आजच्या दिवशी नाही तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस माझ्यासाठी जागा तुमच्यासाठी नाही. आणि तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळेल. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी
111111 टाईप करा. देव आज तुम्हाला म्हणत आहे, गोष्टी तुमच्या बाजूने वळणार आहेत. तुम्ही शक्य त्यांना झुगारून देणार आहात. लोकांना कळणार आहे की हे ब्रह्मांड तुमच्या बाजूने आहे. जर तुम्हाला दुःखी व्हायचे असेल तर जगातील कोणीही तुम्हाला आनंदी करू शकत नाही. परंतु जर तुम्ही आनंदी राहण्याचे ठरवले तर पृथ्वीवरील कोणीही आणि कोणीही तुमच्याकडून ते आनंद घेऊ शकणार नाही. मामा म्हणतात, जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तेव्हा मी तुम्हाला शक्ती देईन. मी तुम्हाला खूप आनंद आणि शांती देईन. तुमचा विश्वास आणि माझ्यावर विश्वास ठेवा. शांत राहा. मी देव आहे हे जाणून घ्या. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा साधारणपणे तुम्ही जीवनात ज्या महान गोष्टी साध्य करू इच्छिता त्या पुरेशा प्रमाणात तुम्हाला दिसत नाहीत, किंवा तुमची स्वप्न पूर्ण होईपर्यंत तुमची इच्छाशक्ती, तुमची सर्जनशील क्षमता आणि तुमचा संयम यांचा पुरेसा उपयोग तुम्ही करत नाही. तुमची परिस्थिती बदलण्यासाठी देवाकडे हजार मार्ग आहेत, ज्याचा तुम्ही कधीही विचारही केला नसेल. तुम्हाला मार्ग दिसत नाहीत याचा अर्थ देवाकडे मार्ग नाहीत असे नाही. देव तुमच्यासाठी काम करत आहे. तुम्ही देवाच्या आदेशावर चालत राहा. हीच देवाची इच्छा आहे. मामा सांगतात, आयुष्यामध्ये जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते, किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्यांच्यावर होत नाही, तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा गमावली आहे. स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे ही काही क्षणात तुटतात, पण विचारांनी व प्रेमांनी जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात. हे लक्षात ठेवा. लोक म्हणतात, एक गेल्याने काय होतंय, दुसरं भेटेलच कोणीतरी. पण कसं असतं ना, त्या व्यक्तीची आपल्याला लागलेली सवय आपल्याला दुसऱ्या व्यक्तींकडे जाऊ देत नसते. जे प्रेम आपण त्या व्यक्तीवर केलेलं असतं तसंच प्रेम दुसऱ्यावर करू शकत नाही. त्या व्यक्तीची कमी दुसरं कोणी पूर्ण करू शकत नाही, कारण आपण त्याच्याशिवाय दुसरा कोणाचाच विचार केलेला नसतो. पण या गोष्टी त्या व्यक्तीला कधीच माहिती नसतात. माहीत जरी असल्या तरी त्या समजत नसतात. मामा म्हणतात, देवाचे नामस्मरण केले पाहिजे, कारण तोच संपत्ती निर्माण करण्याची क्षमता देतो. आणि आजच्या प्रमाणेच त्याने माझ्या पूर्वजांशी शपथ घेतलेल्या त्यांच्या कराराची पुष्टी करते. धन असो वा नसो, हे प्रभू, मी नेहमी तुझ्या आठवणीत ठेवेन. मी नेहमी तुझ्या आठवणीत राहीन. सर्व सामर्थ्य आणि वैभव केवळ तुझ्याकडूनच येते. माझी आशा तुझ्यावर आहे. मला माहीत आहे की तुम्ही मला आशीर्वाद द्याल, जसे माझ्या पूर्वजांसाठी खूप पूर्वी केले होते. मला दैवी संपत्तीचा आशीर्वाद द्या. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा. मी माझ्या प्रत्येक बाबतीत प्रत्येक आशीर्वादाचे आवाहन करतो. मी माझ्या आर्थिक बाबतीत फलदायीपणा बोलतो. मी प्रत्येक नफा वाढवतो. मी फलदायी आहे. माझ्या हाताचे काम असामान्य आहे. मामा, आम्ही जे काही हात घालतो त्यामध्ये आम्हाला समृद्धी प्राप्त व्हावी ही तुमच्या चरणी इच्छा आहे, कारण या जगात तुमच्या इच्छेची खूप गरज आहे. तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. बाळू मामा, आम्हाला अशा स्थितीत राहण्याची इच्छा आहे की जिथे आम्ही प्रत्येक चांगल्या कामासाठी काही देऊ शकतो, जेणेकरून राज्य पुढे जाईल आणि तुमच्या अद्भुत प्रेमाने जीवन बदलू शकेल. मामा म्हणतात, माझ्या मुलांनो, तुम्ही कशाचीही काळजी करू नका.
परंतु प्रत्येक गोष्टीत मी प्रार्थना आणि विनवणीद्वारे आभार मानून माझी विनंती देवाला कळवावी. तुमचे वित्त देवाला समर्पण करा. तुम्ही आर्थिक बाबतीत स्वतःला मजबूत करा. कर्जाच्या आणि वादळाच्या आणि आर्थिक अडचणींच्या काळात माझ्याकडे अजूनही अन्न आहे आणि माझ्या डोक्यावर आश्रय आहे. याबद्दलच देवाचे आभार मान. आज तुमच्यासाठी खास प्रार्थना आहे जी तुमचे बंद नशिबाचे दरवाजे उघडतील. हा आशीर्वाद प्राप्त करून घेऊन कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा. हे दयेच्या परमेश्वरा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. विश्वास आणि आशा आहे की देवा, कारण मला माहीत आहे की तू माझ्यासाठी हे बदलणार आहेस. परमेश्वरा, माझ्यावर केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद. कृपया मला आर्थिक शहाणपण आणि कर्जातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य द्या. हे भगवान, मला या क्षणी मार्ग दिसत नाही, परंतु मला माहीत आहे की आपण या कर्जाचे ओझे दूर करण्याचा मार्ग काढाल. मला बुद्धी आणि आनंद दे आणि तू माझ्या हातात जे काही सोपवतोस त्यावर चांगला कारभारही होण्याची क्षमता मला दे. जे चांगले काम करतात त्यांचे कार्य पुढे चालू ठेवा. आध्यात्मिक आणि शारीरिक दोन्ही गरजूंसाठी मदत करत राहण्यासाठी मला मदत करा. मी माझ्या आर्थिक स्थितीत स्थिरता आणि समृद्धी घोषित करतो. माझ्या आर्थिक बाबतीत तुम्ही मला दिलेल्या विजयाबद्दल मी तुमचे आभार मानतो. हे परमेश्वरा, माझ्या आर्थिक बाबतीत जे सकारात्मक बदल दिसून येत आहेत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी प्रार्थना केलेल्या येशूच्या नावाने उत्तर दिलेल्या प्रार्थनेबद्दल मी तुझे आभार मानतो. जेव्हा आपण प्रार्थना करतो, देव आपण म्हणतो त्यापेक्षा जास्त ऐकतो. आपण विचारतो त्यापेक्षा जास्त उत्तर देतो. आपल्या कल्पनेपेक्षा जास्त काही देव आपल्याला देत असतो. हे परमेश्वरा, माझ्या मनाला प्रेमाने प्रज्वलित कर. माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित कर. सेवेने माझे जीवन समृद्ध कर. मी जे आहे ते मला माफ कर. मी काय आहे ते मला सांग आणि तुझा गौरव आणि शाश्वत मोक्ष माझे असेल. हे प्रभू, माझे मन सत्याने उजळून टाक. माझे हृदय प्रेमाने फुगव. माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित कर. सेवेने माझे जीवन समृद्ध कर. मी जे झालो ते मला क्षमा कर. मी जे आहे ते मला पवित्र कर. हे देवा, मला मार्गदर्शन कर. माझे रक्षण कर. माझ्या हृदयाचा दिवा प्रज्वलित कर आणि मला एक तेजस्वी तारा बनव. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. जी व्यक्ती तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हीही जपण्याचा प्रयत्न करा. म्हणतात ना, एक वेळची पंगत चुकली की जेवणसुद्धा चुकतं आणि संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते. म्हणूनच योग्य माणसं आयुष्यात असणं महत्त्वाचं असतं. मित्रांनो, आयुष्यामध्ये महत्त्वाची माणसं तुम्ही ठेवायलाच पाहिजे. मामा सांगतात, अरे मुला, कोणाच्याही मागे जास्त धावू नका. ज्या व्यक्तीच्या मागे तुम्ही जास्त धावता ना, त्या व्यक्तीच्या नजरेत आपली किंमत कमी असते. म्हणून कुणाला किती महत्त्व द्यायचं यावर तुम्ही सुद्धा बारकाईने विचार करायला हवा. म्हणूनच विचार करूनच लोकांना महत्त्व दिले पाहिजे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीही पळत्याच्या मागे लागू नका. पळत्याच्या मागे धावू नका. मित्रांनो, कर्म करत असताना नेहमी सावधगिरीने करा, कारण एक ना एक दिवस त्या कर्माचे फळ हे मिळणारच असते, हे निश्चित आहे. कारण मित्रांनो, या ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, परंतु नियतीचा हा सिद्धांत कधीही बदलू शकत नाही, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, अरे मुला, आयुष्यामध्ये कधीच कुणाला घाबरू नकोस, परंतु कर्माला नक्कीच घाबर. कारण बाळा, उशिरा का होईना कर्माचे फळ
हे मिळतच असते. मग बाळा, तुझे ते कर्म चांगले असोत किंवा वाईट असोत. मित्रांनो, आयुष्यात कधीच लोकांचा विचार करू नका. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांच्यावर लोक जळतात. म्हणून मित्रांनो, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जे काही करायचं आहे ते तुमच्या मनाने, तुमच्या विचारानेच करा. लोकांचा सल्ला घेऊ नका. मित्रांनो, आयुष्यात कधीच कष्ट करायला लाजू नका आणि श्रीमंती आल्यावर माजू नका. हा मामांचा शब्द तुम्ही आजच्या दैवी संदेशातून लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येऊन सुद्धा तुम्हाला त्या संकटाशी सामना करण्याइतकी तुमच्यामध्ये शक्ती असेल, तुमच्यामध्ये बळ असेल, तर मित्रांनो समजून जावा की ही लीला, ही किमया आपल्या मामांची आहे. मित्रांनो, मामा सांगतात, भुकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे. वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमची संस्कृती आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद जेवढे घेता येतील तेवढे घ्या, पण चुकूनही कुणाचा तळतळाट घेऊ नका. आपल्या सुखासाठी कधी दुसऱ्यांना दुखवू नका आणि दुसऱ्यांचं मन दुखवून त्यांना त्रास होईल असे कधी वागू नका. मामा सांगतात, आई होण्यासाठी फक्त स्त्री असणं महत्त्वाचं नाही, तर तिच्या अंतःकरणात, तिच्या हृदयात आईचं प्रेम, आईची ममता असेल तर पुरुषामध्येही आई दिसत असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, पण जर तुम्ही कुणाचा तळतळाट घेतला तर त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने जास्त भोगावे लागेल, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. मित्रांनो, प्रयत्न न करता कुठली तरी गोष्ट मिळवणे ही या भूतलावर अस्तित्वात नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची शक्ती ही दाखवावीच लागते, हे लक्षात ठेवा. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. उद्या या जगात काय घडते हे कोणालाच माहीत नसते. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, जे सुख स्वर्गात सुद्धा मिळणार नाही ते सुख तुमच्या चरणात आहे. हे बाळूमामा, कितीही मोठी समस्या असू द्या, पण तुमच्या नावातच समाधान आहे. हे बाळूमामा, तुमचं नाव घेतल्यानंतर आयुष्यामध्ये सर्व काही मिळतं, आयुष्यातील सर्वात मोठं सुख मिळतं. म्हणूनच बाळूमामा, आम्ही सदैव तुमचं नाव घेतो, आम्ही सदैव तुमचं नामस्मरण करतो. आणि म्हणूनच मामा, आम्ही आयुष्यातील कितीही मोठ्या तीव्र संकटावर मात करतो, संकटाशी सामना करतो. कारण बाळूमामा, तुमच्या नामातच एवढी शक्ती आहे की त्यामुळे आम्ही संकटावर मात करू शकतो. म्हणूनच मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ आली, काहीही झालं, कितीही सुख आलं किंवा कितीही दुःख आलं, तरी मामांचे नाव नेहमी तुमच्या मुखात ठेवा. आयुष्यात कधीच असं होत नाही की कोणतीही गोष्ट ठरवली आणि लगेच झाली, असं कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा. आयुष्यात चांगली गोष्ट मिळवण्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो. मामा सांगतात, अरे बाळा, हाल होतील रे, पण हार होणार नाही, हे लक्षात ठेव. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. म्हणून मित्रांनो, प्रत्येकावर दया करा, प्रत्येकाशी प्रेमाने वागा, माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असे केलात तर परमेश्वर सुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम करेल आणि तुम्हाला सुद्धा तितकंच जपण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, मामा म्हणतात, अरे मुला, लक्षात ठेव, या कलियुगात खरा माणूस हा झुरतो आणि खोटा माणूस हा मिरवत फिरतो. पण बाळा, लक्षात ठेव, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. हे बाळूमामा, आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, परंतु त्या अडचणींशी सामना करण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते. बाळूमामा, आम्ही सदैव तुमचे नामस्मरण करतो, आम्ही सदैव तुमच्या नामात राहतो. म्हणून आम्हाला ती तीव्र प्रचंड अशी शक्ती तुम्ही प्राप्त करून दिली आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले,
कितीही मोठी अडचण आली तर मामांचे मुखामध्ये नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत जा. तुम्हाला तुमच्या अडचणीवर नक्कीच एक मोठा तोडगा मिळेल. पण मित्रांनो, त्यासाठी तुमच्या मनामध्ये बाळूमामाबद्दल श्रद्धा, विश्वास असायलाच हवा. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते ना, जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे मामांची शक्ती असतेच असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, मामा सांगतात, अरे बाळा, हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव बाळ, हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. कष्टाचं कधीच संपत नाही आणि फुकटचं कधीच पुरत नाही, हे लक्षात ठेव. मामा सांगतात, माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चरित्र गमावण्याची कधीच भीती बाळगण्याची गरज नसते. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नेहमी तुमचं मन निर्मळ आणि पाण्यासारखं नितळ पवित्र ठेवा. मित्रांनो, तुमची पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमची तत्त्व बदलण्यापेक्षा कामाची पद्धत बदला. कारण झाडं नेहमी पानं बदलत असतात, त्यांच्या मुळा बदलत नाहीत, हे लक्षात ठेवा. मामांच्या प्रिय भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या कलियुगातील लोक तुमच्या दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवतात, परंतु बाळूमामा मात्र तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देत असताना तुमच्या नियतीवरून फळ देत असतात. त्यामुळे मित्रांनो, जास्त लोकांचा विचार न करता दिखावा दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमची नियत चांगली ठेवा. तुमचं अंतःकरण हे शुद्ध, पवित्र, नितळ, निर्मळ ठेवा. मग मित्रांनो, बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये टाईप करा, होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे, असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. आणि मित्रांनो, हा संदेश पुढे एका तरी भक्ताला शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. कारण मित्रांनो, आपल्याला बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा उभा करायचा आहे आणि बाळूमामांच्या या कार्यामध्ये तुमचा बी सहभाग, तुमचाही हातभार अवश्य लाभावा, अशी मामांची इच्छा आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही सुद्धा मामांचा हा संदेश नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट ही मनासारखी घडली असती तर जीवनामध्ये दुःख हे कसलंच उरलं नसतं आणि लोकाला सुखाची किंमत कळाली नसती. मित्रांनो, खरं सुख काय असतं आणि खरं दुःख काय असतं याची जाणीव आपल्याला होण्यासाठी देवानं आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही चक्र दिलेले आहेत. मित्रांनो, हृदयातील मंदिरात अंधार असेल तर देवघरातील मंदिरात दिवा लावून काहीच उपयोग होत नसतो. म्हणून मित्रांनो, देवाची पूजा करत असताना तुम्ही किती अंतःकरणातून पूजा करता हे महत्त्वाचे असते. जीवनात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नसून तुम्ही तुमच्या जीवनात किती लोकांना आनंदी केले, किती लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केला हे महत्त्वाचे असते. मित्रांनो, या जीवनात असेही काही लोक असतात ज्यांचं कुटुंब खूप आनंदी असून सुद्धा लोकांनी त्यांच्या आयुष्याची वाट लावली, त्यांना खूप दुःख दिलं, त्यांच्या परिस्थितीची चेष्टा केली, त्यांचं मन दुखावलं, त्यांना खूप त्रास दिला. अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरत असतो. तुमच्या कर्माचा हिशोब हा इथेच होत असतो. तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ आज नाही मिळाले, उद्या नाही मिळाले, परवा नाही मिळाले तरी एक ना एक दिवस तुम्हाला त्या कर्माचे फळ मिळणारच आहे, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, अरे मुला, तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता. कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे, असे बाळूमामा आज तुम्हाला सांगत आहेत. मित्रांनो, माझं आणि मामांचं खूप छान नातं आहे. मी मामांना कधीच काही मागत नाही, खूप जास्त काही मागत नाही, परंतु मामा आयुष्यामध्ये मला कधीच आणि कशाचीच कमी पडू देत नाही. मित्रांनो, बाळूमामांचा हा संदेश आज शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्ध नाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.